हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण ॲडव्हान्टेजेस ऑफ स्टँडर्ड कॉस्टिंग याच्यावर डिस्कशन करणार आहोत. सो इन प्रिव्हियस लेक्चर, पाठीमागल्या लेक्चरमध्ये आपण मिनिंग ऑफ स्टँडर्ड कॉस्ट, स्टँडर्ड कॉस्टिंग अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्टँडर्ड कॉस्टिंग याच्यावर डिस्कशन केलेलं आहे. सिंपल कॉन्सेप्ट आहे. स्टँडर्ड कॉस्ट डिटरमाइन केली जाते, प्री डिटरमाइन होत असते आफ्टर अनालिसिस ऑफ ऑल कॉस्ट एलिमेंट्स अँड वर्किंग कंडिशन. अँड स्टँडर्ड कॉस्टिंग मध्ये काय होत असतं, कंपॅरिझन ऑफ स्टँडर्ड कॉस्ट, कंपॅरिझन ऑफ ऍक्च्युअल कॉस्ट विथ स्टँडर्ड कॉस्ट, त्याचं कंपॅरिझन केलं जातं. व्हेरिएशन्स डिफाईन केले जातात अँड कॉजेस काय केले जातात, निश्चित केली जात असतात. आणि ज्या प्रिकॉशन्स आहेत, रेमिडियल ऍक्शन्स घेतल्या जात असतात. ओके, सो दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ स्टँडर्ड कॉस्ट अँड स्टँडर्ड कॉस्टिंग. आता याचे काय फायदे होतात? सो नंबर 1, प्रॉपर प्लॅनिंग. एक योग्य नियोजन स्टँडर्ड कॉस्टिंग थ्रू पॉसिबल होत असतं. इट हेल्प्स अप्लाय प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन. हे बघितलं, मॅनेजमेंट बाय एक्सेप्शन इज पॉसिबल ओनली थ्रू स्टँडर्ड कॉस्टिंग. म्हणजे हे एक्सेप्शनचं जे प्रिन्सिपल आहे, अपवादात्मक व्यवस्थापन, हे कशामुळे शक्य होत असतं? स्टँडर्ड कॉस्टिंग. दॅट इज मॅनेजमेंट नीड नॉट वरी ओव्हर दोज ऍक्टिव्हिटीज विच प्रोसीड इन टेंडम प्लॅन्स. म्हणजे व्यवस्थापनाला चिंता नसते की जे काम प्रोसीड इन टेंडम प्लॅन्स, म्हणजे नियोजनबद्ध जे नियोजन केलं आहे त्यानुसार जे काम होत असतं त्याच्या बाबतीमध्ये मॅनेजमेंटच्या मनामध्ये चिंता नसते. इट इज ओनली ऑन द इश्यू ऑफ एक्सेप्शन्स दॅट दे हॅव कॉन्सन्ट्रेट. म्हणजे अशा काही बाबीवर व्यवसाय संस्थेला, म्हणजे व्यवस्थापनाला लक्ष द्यावं लागत असतं. अपवादात्मक काही अशा बाबी असतात की त्याच्यावर मॅनेजमेंटला लक्ष केंद्रित करावं लागत असतं. ते प्रिन्सिपल थ्रू स्टँडर्ड कॉस्टिंग शक्य होत असतं. म्हणजे काय होणार आहे, जनरली ते जे लोकेशन्स आहेत तिथं कंट्रोल गरजेचं आहे, लक्ष देणं गरजेचं आहे. स्टँडर्ड कॉस्टिंगमुळे ते काय होत असतात, लोकेट होत असतात. म्हणजे प्लॅनिंग शक्य होतं. देन इफिशियंट कॉस्ट कंट्रोल. हे आपण बघितलं, कॉस्ट कंट्रोल शक्य होत असतं प्रभावीपणे. हे कॉस्ट कंट्रोल शक्य होतं. स्टँडर्ड कॉस्टिंग इज अ टूल फॉर मॅनेजमेंट टू गेन रिडक्शन इन कॉस्ट अँड कंट्रोल ओव्हर इट. एक फायदा मिळतो मॅनेजमेंटला स्टँडर्ड कॉस्टिंग थ्रू. काय, जे रिडक्शन आहे कॉस्टमधलं आणि जे कंट्रोल आहे तो शक्य होत असतो. कशामुळे? या स्टँडर्ड कॉस्टिंगमुळे. अंडर दिस टेक्निक डिफरन्सेस आर अनालाइज्ड. यामध्ये काय केलं जातं, जे डिफरन्सेस आहेत, व्हेरिएशन्स आहेत, त्याचं अनालिसिस होत असतं. आणि रिस्पॉन्सिबिलिटीज आर फिक्स्ड. ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, कोण जबाबदार आहे याला, ते काय होत असतं, निश्चित होत असतं. मटेरियल, लेबर ऑर अदर सम कंडिशन्स व्यवसाय संस्थेमध्ये त्या निश्चित होत असतात आणि रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स होत असते. देन मोटिवेशन फॅक्टर. यातून एक काय मिळत असते, प्रेरणादायी घटक आहे हा स्टँडर्ड कॉस्टिंग व्यवसाय संस्थेमध्ये राबवणं. का? लेबर इफिशियन्सी इज प्रमोटेड अँड दे आर डेस्टिन टू बी कॉन्शियस. म्हणजे लेबर इफिशियन्सी यामधून काय होत असते, निर्धारित होत असते. त्याला प्रमोशन मिळतं, म्हणजे त्याचं एक प्रेरणा मिळते. अँड दे आर डेस्टिन टू बेस्ट कॉन्शियस. म्हणजे कर्मचारीच कॉस्ट कॉन्शियस होत असतो. स्टँडर्ड्स प्रोव्हाइड इन्सेंटिव्ह अँड मोटिवेशन टू वर्क विथ ग्रेटर एफर्ट. या स्टँडर्डमुळे कर्मचाऱ्यांना एक काय मिळत असतं, दिशा मिळत असते. स्टँडर्ड हा एक प्रकारचा काय असतो, एक निकष असतो, एक आधार असतो. कशाचा? प्रोव्हाइड इन्सेंटिव्ह. यातून कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळते. मोटिवेशन टू वर्क विथ ग्रेटर एफर्ट, म्हणजे चांगले प्रयत्न करण्यासाठी यातून प्रेरणा मिळत असते. दिस इन्क्रीज इफिशियन्सी अँड प्रॉडक्टिव्हिटी. इफिशियन्सी पण वाढते, ऑटोमॅटिक प्रॉडक्टिव्हिटीमध्ये त्याचा रिझल्ट दिसून येत असतो. देन कंपॅरिझन फॉर फोरकास्टिंग अँड आउटकम. एक जे फोरकास्टिंग आहे, पूर्वानुमान, आणि जे आउटकम आहे, काय निघू शकतं, काय मिळू शकतं, काय साध्य होऊ शकतं, याचं एक कंपॅरिझन यामधून होत असतं. जे आउटकम आहे ते काय साध्य झालेलं आहे ते. अ टार्गेट ऑफ इफिशियन्सी सेट फॉर द एम्प्लॉई अँड कॉस्ट कॉन्शियसनेस इज स्टिम्युलेटेड. कॉस्ट कॉन्शियस येतो, टार्गेट निश्चित होत असतात. हे आपण बघितलं. सिन्स द प्रोसेस ऑफ स्टँडर्ड कॉस्टिंग अलो अँड अप्रायझल टू बी मेड पर्सनल मशीन्स अँड मेथड ऑफ वर्किंग, करंट इफिशियन्सीज कम टू नोटीस अँड गेट एलिमिनेटेड. या स्टँडर्ड कॉस्टिंगमुळे काय होत असतं, जे अलो अँड अप्रायझल टू बी मेड पर्सनल, म्हणजे जे कर्मचारी आहेत, पर्सोनेल म्हणजे व्यवसाय संस्थेमधले वर्कर, त्याचं एक अप्रायझल म्हणजे तुलना जे आहे आपण म्हणतो असतो, त्याचं जे व्यवसाय संस्थेमधलं एक स्थान अप्रायझल थ्रू काय होत असतं, निर्धारित होत असतं. म्हणजे जे परफॉर्मन्स आपण म्हणतो, व्यवसाय संस्थेच्या कर्मचाऱ्यांची असणारी कार्यक्षमता, त्याचं असणारं मूल्य, हे शक्य होत असतं निर्धारित करणं. मशीन्स आणि कुणाचं, मशीन्स अँड मेथड्स ऑफ वर्किंग.
म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये जे कामकाज पद्धती आहे, कामकाजाची सिस्टीम जी आहे, या सगळ्याचं कर्मचाऱ्यांचं, मशिनरीचं आणि कामकाज पद्धतीचं एक अप्रायझल होत असतं, मूल्यांकन होत असतं आणि करंट इफिशियन्सीज कम टू द नोटीस. आणि जी करंट इफिशियन्सी आहे, वर्तमान काळात काय परिस्थिती आहे ते लक्षात येत असतं आणि गेट इलिमिनेटेड. आणि जर काही त्यामध्ये दोष असतील तर ते काय करता येऊ शकतात, नष्ट करता येऊ शकतात. देन इन्व्हेंटरी कंट्रोल, जो इन्व्हेंटरीचा भाग आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवता येतं. स्टँडर्ड कॉस्टिंग फॅसिलिटेट्स इन्व्हेंटरी कंट्रोल अँड सिम्प्लिफायज इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन. इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन यामुळे काय होत असतं, एक सिम्प्लिफाय होत असतं, सहज ते करता येत असतं. दिस एन्श्युअर्स युनिफॉर्म प्राइसिंग ऑफ स्टॉक इन द फॉर्म ऑफ रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस अँड फिनिश्ड गुड्स. सो जे युनिफॉर्म प्राइसिंग आहे स्टॉकचं, 3 प्रकारचे स्टॉक असतात, रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस अँड फिनिश्ड गुड्स. थ्रू स्टँडर्ड कॉस्ट याचं काय करता येऊ शकतं, व्हॅल्युएशन करता येऊ शकतं, त्याच्यावर कंट्रोल ठेवता येऊ शकतो. देन इकॉनॉमिकल सिस्टीम, एक व्यवसाय संस्थेच्या दृष्टीने ही काय मानली जाते, कमी खर्चिक पद्धत मानली जात असते इकॉनॉमिकल सिस्टीम. हाऊ इट इज, हे कसं शक्य आहे. सो स्टँडर्ड कॉस्टिंग सिस्टीम इज इकॉनॉमिकल सिस्टीम फ्रॉम द व्ह्यू पॉइंट दॅट इट डज नॉट रिक्वायर डिटेल्ड रेकॉर्ड. तर याला एक डिटेल्ड रेकॉर्डची काही गरज नसते, फक्त कॉस्ट कशाशी संबंधित असणार आहे, मटेरियल, लेबर आणि कॉस्ट एलिमेंट जे आहेत, अदर कॉस्ट. इट ऑल्सो डज नॉट रिक्वायर अ बिग स्टाफ, मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची पण गरज नसते. इट रिझल्ट इन द रिडक्शन इन पेपरवर्क इन अकाउंटिंग अँड नीड्स व्हेरी फ्यू रेकॉर्ड्स. पेपरवर्क कमी होतं, काही मोजकेच रेकॉर्ड असतात. दस देअर इज सेव्हिंग ऑफ टाइम ॲज वेल ॲज मनी. आणि त्यातून वेळ वाचते, पैशाची सुद्धा बचत होत असते. या अर्थानं हे काय आहे, इकॉनॉमिकल सिस्टीम आहे. इट डज नॉट रिक्वायर नंबर ऑफ पेपरवर्क, इट डज नॉट रिक्वायर नंबर ऑफ स्टाफ, सो हेन्स इट इज इकॉनॉमिकल सिस्टीम. देन हेल्पफुल इन बजेटिंग. जे बजेटिंग आहे त्याचा हा एक आधार मानला जाऊ शकतो, किंवा बजेटिंग सिस्टीम राबवताना याची मदत होत असते. बजेट्स आर प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ स्टँडर्ड कॉस्टिंग. जनरली बजेट कशाच्या आधारे तयार होतात, स्टँडर्ड कॉस्टिंगच्या आधारे तयार होतात. स्टँडर्ड्स विच आर सेटअप इन रिस्पेक्ट ऑफ मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड. कशाशी संबंधित स्टँडर्ड सेटअप होतात, मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड, आर हेल्पफुल इन प्रिपेअरिंग व्हेरियस बजेट्स. वेगवेगळी बजेट तयार करताना या सगळ्याचा आधार होत असतो. जनरल फ्लेक्झिबल बजेट, सेल्स बजेट ऍटसेट्रा. म्हणजे बजेटसाठी स्टँडर्ड कॉस्टिंग व्यवसाय संस्थेमध्ये असणं फायद्याचं ठरतं. हेल्प्स फॉर्म्युलेट पॉलिसीज. जे धोरणं आहेत तयार करताना याचा उपयोग होत असतो. दिस टेक्निक इज व्हॅल्युएबल एड टू द मॅनेजमेंट इन डिटरमाइनिंग प्राइसेस अँड फॉर्म्युलेटिंग प्रोडक्शन पॉलिसीज. ज्या इम्पॉर्टंट पॉलिसीज आहेत, प्राइस पॉलिसीज, प्रोडक्शन पॉलिसीज, त्याच्यासाठी या टेक्निकचा एक साधन म्हणून वापर होत असतो. स्टँडर्ड कॉस्टिंग इक्विप्स कॉस्ट एस्टिमेट्स व्हाईल प्लॅनिंग द प्रोडक्शन ऑफ न्यू प्रॉडक्ट. सो नवीन प्रोडक्शन मार्केटमध्ये आणायचं असेल, प्रॉडक्ट डायव्हर्सिफिकेशन, विविधता जर उत्पादनामध्ये आणायची असेल, सो जे कॉस्ट एस्टिमेट्स आहेत या स्टँडर्ड कॉस्टिंग थ्रू करता येऊ शकतात. त्यातून या पॉलिसीज, डिसिजन्स जे आहेत ते घेता येत असतात. ओके, देन हेल्प्स डिस्टिंग्विश ऍक्टिव्हिटीज. ज्या डिस्टिंग्विश ऍक्टिव्हिटीज आहेत, एक वेगळ्या महत्वाच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या निर्धारित करता येतात. स्टँडर्ड कॉस्टिंग हेल्प्स इन डिस्टिंग्विशिंग बिटवीन स्किल्ड अँड अनस्किल्ड ऍक्टिव्हिटीज. स्किल्ड ऍक्टिव्हिटीज कोणत्या आहेत, अनस्किल्ड ऍक्टिव्हिटीज कोणत्या आहेत, हे यातील फरक किंवा हे निश्चित करता येतं. सो द स्किल्ड वर्कर ओनली गिव्ज पे अटेन्शन टू इम्प्रूव्हिंग द ऍक्टिव्हिटीज ऑफ द अनस्किल्ड वर्कर्स. सो त्यातून स्किल्ड वर्कर्स ओनली गिव्ज पे अटेन्शन टू इम्प्रूव्हिंग द ऍक्टिव्हिटीज ऑफ द अनस्किल्ड वर्कर. म्हणजे हे स्किल्ड वर्कर अनस्किल्ड वर्करची जी काय क्षमता आहे त्यांचं स्किल वाढवण्यासाठी अटेन्शन म्हणजे लक्ष देऊ शकतात. म्हणजे त्यांना अनस्किल्ड वर्करना स्किल्डमध्ये कन्वर्ट करता येऊ शकतं. प्रॉपर जर ऑब्झर्वेशन असेल, ट्रेनिंग दिलं तर. इलिमिनेट वेस्टेज. यातून जे वेस्टेज आहे सगळ्यात महत्वाचा भाग असतो हा, तो कमी करता येतो, नष्ट करता येतो. थ्रू फिक्सिंग स्टँडर्ड सर्टन वेस्ट सच ॲज मटेरियल वेस्टेज, आयडल टाइम, लॉस्ट मशीन अवर्स ऍटसेट्रा आर रिड्युस्ड. स्टँडर्ड कॉस्टिंगमध्ये वेस्टेज झिरोवर आणण्याचा प्रयत्न केला जातो. जसं वेस्टेज कशामध्ये येऊ शकतं, मटेरियल वेस्टेज जास्त असतं, आयडल टाइम असतो, कर्मचारी ऑन जॉब असतात परंतु ते कामच करत नाहीत अशी परिस्थिती असते. ब्रेकडाऊन असतो मशीनचा, लाईट गेलेली असेल तर, मटेरियल अवेलेबल नसेल तर, कर्मचारी उपलब्ध असतो परंतु तो कसा असतो, निष्काम असतो. त्याला जनरली आयडल टाइम असं म्हटलं जात असतं. लॉस्ट मशीन अवर्स ऍटसेट्रा आर रिड्युस्ड. स्टँडर्ड कॉस्टिंग थ्रू हे वेस्ट एलिमिनेट करता येत असतं. याचे लिमिटेशन्स काय आहेत, मर्यादा.
कॉस्टली सिस्टीम. वर आपण इकॉनॉमिकल म्हणून याचा फायदा बघितलेला आहे, परंतु लिमिटेशनमध्ये ही कॉस्टली म्हणून पण विचारात घ्यायचं आहे. ही खर्चिक सिस्टीम आहे. का? बिकॉज द स्टँडर्ड कॉस्टिंग रिक्वायर हायली स्किलफुल अँड कॉम्पिटंट पर्सनल. म्हणजे स्टँडर्ड कॉस्टिंग राबवायचं असेल तर स्किलफुल अँड कॉम्पिटंट पर्सन नेमावे लागतात. ऑटोमॅटिकली त्यांचं रेम्युनरेशन हे जास्त राहणार आहे. इट बिकम्स कॉस्टली सिस्टीम टू. फॉर द सेम एक्सपर्ट आर पेड हाय रेम्युनरेशन. म्हणजे एक्सपर्टना हाय रेम्युनरेशन पेड करावं लागतं जास्त दरानं. त्यातून ही कॉस्टली सिस्टीम ठरत असते. तो फायदा म्हणून लेस वर्कर्स, लेस क्लेरिकल वर्क, लेस अकाउंटिंग रेकॉर्ड, लेस पेपर वर्क या अर्थानं इकॉनॉमिकल. इकडं ते कॉस्टली. का? जे स्किल्ड पर्सन्स आहेत, एक्सपर्ट यामध्ये नेमावे लागतात, त्यातून हे कॉस्टली ठरू शकते. देन डिफिकल्टीज इन फिक्सेशन ऑफ स्टँडर्ड हा एक महत्वाचा भाग आहे. हाऊ टू फिक्स स्टँडर्ड हेच काय असतं मुळात त्याची मर्यादा आहे. इट ऑलवेज डिफिकल्ट टू डिटरमाइन प्रिसाइज स्टँडर्ड कॉस्ट इन गिवन सिच्युएशन विच विल कोइन्साइड द ॲक्च्युअल कॉस्ट वेन ऑपरेशन्स आर ओव्हर. सो हे स्टँडर्ड कॉस्ट गिवन सिच्युएशनमध्ये निर्धारित करणं हेच एक काय असतं चॅलेंज असतं. कारण यातून व्हेरिएशन दिसतात. जर कॉस्ट ॲक्च्युअल कॉस्ट कमी असेल तरी स्टँडर्ड कॉस्टलाच दोष दिला जातो, कारण ती स्टँडर्ड कॉस्ट जास्त असते. किंवा जर ॲक्च्युअल कॉस्ट जास्त आली तरी स्टँडर्ड कॉस्टलाच दोष दिला जातो, स्टँडर्ड कॉस्ट कमी ठेवलेली आहे. म्हणजे स्टँडर्ड कॉस्ट डिटरमाइन करत असतानाच एक चूक झालेली आहे अशा पद्धतीचा निकष यामधून निघतो. त्यामुळे ही डिफिकल्टी त्यातूनच क्रिएट होत असते. स्टँडर्ड कॉस्ट आर डिटरमाइंड पार्टली बाय द पास्ट एक्सपिरियन्स अँड पार्टली बाय द कॉस्ट प्रोजेक्शन बेस्ड ऑन ॲडव्हान्स्ड स्टॅटिस्टिकल टेक्निक. तर ही कशी निर्धारित केली जाते? एक पास्ट एक्सपिरियन्स, पास्ट डेटा यासाठी विचारात घेतला जातो, आणि जे कॉस्ट प्रोजेक्शन्स आहेत, भविष्यात किती कॉस्ट येईल याच्यासाठी जे स्टॅटिस्टिकल टेक्निक्स आहेत, संख्याशास्त्रीय काही तंत्र असतात, त्याचा विचार करून ही स्टँडर्ड कॉस्ट काय केली जात असते, निर्धारित केली जात असते. आणि या ज्या अनसर्टनिटीज आहेत रिव्हॉल्व अराउंड स्टँडर्ड, आणि जे अनिश्चितता आहे या अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये ही स्टँडर्ड कॉस्ट निर्धारित करावी लागत असते. त्यामुळे स्टँडर्ड कॉस्ट आणि ॲक्च्युअल कॉस्ट हे कधीच इक्वल होत नाही. त्यामधून स्टँडर्ड कॉस्ट डिफाईन करत असतानाच काय होत असते, चूक झालेली असते. अशा पद्धतीचे जे निष्कर्ष आहेत, कन्क्लुजन्स काढले जाऊ शकतात. म्हणून ही डिफिकल्टी असते. देन कॉन्स्टंट फॉर सर्व्हिस इंडस्ट्री. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये हे शक्य आहे का? स्टँडर्ड कॉस्टिंग इज अप्लाइड फॉर प्लॅनिंग अँड कंट्रोलिंग मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. जनरली हे स्टँडर्ड कॉस्टिंग प्रोडक्शन कॉस्टशी रिलेटेड आहे, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टशी रिलेटेड आहे. म्हणजे मटेरियल, लेबर. जनरली सर्व्हिस कॉस्ट काढत असताना याचा विचार केला जात नाही, उपयोग होत नाही. दस इज कॅनॉट बी अप्लाइड सर्व्हिस इंडस्ट्री. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये याचा उपयोग होत नाही. देन कन्सिस्टन्सी ऑफ स्टँडर्ड. सातत्य जे आहे स्टँडर्डमध्ये राखणं ही एक मर्यादा आहे. बिकॉज द स्टँडर्ड आर मार्जिनल कॉस्टिंग फ्लक्च्युएट अँड व्हेरी टाइम टू टाइम. म्हणजे हे स्टँडर्ड जे आहेत सतत काय होत असतात, बदलत असतात, बदलावे लागत असतात, वेळोवेळी त्यामध्ये बदल करावा लागत असतो. म्हणजे हे कन्सिस्टंट राहत नाहीत, सतत स्टँडर्ड कॉस्टमध्ये बदल करावा लागत असतो. इट इज डिफिकल्ट टू ऑलवेज सस्टेन अँड कंटिन्यू द सेम स्टँडर्ड. म्हणजे सेम स्टँडर्ड कंटिन्यू करणं हे योग्य ठरत नाही, आणि सतत ते बदलणं सुद्धा शक्य होत नाही. कन्सिस्टन्सी त्यामध्ये राहत नाही. देन अनसुटेबल फॉर नॉन स्टँडर्डाइज प्रॉडक्ट. जे नॉन स्टँडर्डाइज प्रॉडक्ट आहेत त्याला हे अनसुटेबल आहे. स्टँडर्ड कॉस्टिंग इज एक्सपेन्सिव्ह अँड अनसुटेबल फॉर job manufacturing industries as they manufacture non-standardized products such as catering, tailoring, printing. जे non-standardized products आहेत, टेलरिंग, प्रिंटिंग, कॅटरिंग, जॉब ऑर्डर, जनरली हे नॉन स्टँडर्डाइज प्रोडक्ट्सला स्टँडर्ड कॉस्टिंग सुटेबल होत नाही. देन रिलेटिव्हली फिक्स्ड स्टँडर्ड्स. ओके, अ बिझनेस मे नॉट बी एबल टू कीप स्टँडर्ड्स अप टू डेट. स्टँडर्ड अप टू डेट ठेवता येत नाहीत. In other words, business may not revise standards to keep pace with the frequent changes in manufacturing condition. म्हणजे जसजशी मॅन्युफॅक्चरिंग कंडिशन बदलते हे स्टँडर्ड रिवाइज केले जात असतात, परंतु सतत एक जी कन्सिस्टन्सी आहे स्टँडर्ड्समध्ये बदलत्या मॅन्युफॅक्चरिंग कंडिशनमुळे ते शक्य होत नाही. फर्म्स मे अवॉइड रिवायझिंग स्टँडर्ड्स ॲज इट इज कॉस्टली अफेअर. त्यामुळं स्टँडर्ड बदलणं व्यवसाय संस्थेला शक्य होत नाही, तयार होत नाही. का? एक कॉस्टली अफेअर. कंटिन्युअस ही प्रोसेस असते, त्यातून कॉस्ट वाढत असते. देन डिफिकल्टीज फॉर स्मॉल इंडस्ट्री. जे लहान उद्योग आहेत त्याला हे शक्य होत नाही. एस्टॅब्लिशमेंट ऑफ स्टँडर्ड्स अँड देअर इम्प्लिमेंटेशन इन्व्हॉल्व इनिशियल हाय कॉस्ट. कॉस्ट जास्त लागते,
स्टँडर्ड्स हॅव टू बी रिवाइज्ड अँड न्यू स्टँडर्ड्स बी फिक्स्ड इन्व्हॉल्विंग लार्जर कॉस्ट. सतत ती रिवाइज करावं लागत असतात, त्यातून कॉस्ट काय होत असते, वाढत असते. धस स्मॉल फर्म्स फाइंड इट एक्सपेन्सिव्ह टू ऑपरेट स्टँडर्ड कॉस्टिंग सिस्टीम. तर लहान व्यवसाय संस्थेलाही स्टँडर्ड कॉस्टिंग सिस्टीम इम्प्लिमेंट करणं काय मानलं जातं, एक्सपेन्सिव्ह असतं. दिस सिस्टीम इज नॉट फिट फॉर इच टाईप ऑफ इंडस्ट्री. प्रत्येक व्यवसाय संस्थेच्या प्रत्येक इंडस्ट्रीला हे शक्य नसतं. आपण बघितलं सर्व्हिस इंडस्ट्रीला हे शक्य नाही. डिस्करेजमेंट फॉर वर्कर्सचा उत्साह यातून कमी होऊ शकतो. जसं मोटिवेशन मिळू शकतं, तसं जर स्टँडर्ड अटेंड होत नसतील रेग्युलरली, ऑटोमॅटिक वर्कर्स डिस्करेज होत असतो. समटाइम्स द एम्प्लॉईज अँड वर्कर्स आर डिस्करेज्ड वेन स्टँडर्ड्स आर फिक्स्ड ॲट हाय लेवल. तर हाय लेवलचे स्टँडर्ड असेल, नॉट अटेनेबल स्टँडर्ड असतात, ऑटोमॅटिकली ही नॉट अटेनेबल स्टँडर्ड वर्कर्सना काय करतात, त्याचा उत्साह कमी करतात. द अनरियल हाय स्टँडर्ड्स मे ॲडवर्स बाय अफेक्ट द मॉरल ऑफ वर्कर्स रॅदर दॅन वर्किंग ॲज इन्सेंटिव्ह फॉर बेटर एफिशियन्सी. म्हणजे जे अनरियल स्टँडर्ड्स असतात, अनरिअलिस्टिक हे जे स्टँडर्ड्स आहेत, मोठ्या प्रमाणावरची जी स्टँडर्ड्स असतात, जे अटेंड करणंच जनरली काय असतं, अशक्य असतं. सो यातून एक जे वर्करचं मॉरल आहे, धैर्य कमी होतं आणि इफिशियन्सी त्यामधून कमी होत असते. इन्सेंटिव्ह त्यातून मिळत नाही, प्रेरणा मिळत नाही. इनॲक्युरेट डायव्हर्स रिझल्ट. Inaccurate and unreliable standards cause misleading result and thus may not enjoy confidence of the users of the system. So, कधी-कधी जे inaccurate अचूक रिझल्ट मिळतीलच असं नाही. Inaccurate and unreliable standards म्हणजे जर अनरिलायबल, अवास्तव जर स्टँडर्ड असतील, चुकीचे जर स्टँडर्ड निर्धारित केले गेले, मिसलिडिंग रिझल्ट, त्यातून जो रिझल्ट मिळतो त्याच्या आधारे जे अनालिसिस होत असतं, त्यातून जो रिझल्ट मिळतो तो कसा असतो, मिसलिडिंग, चुकीच्या पद्धतीचा तो रिझल्ट येत असतो. अँड दस मे नॉट एन्जॉय कॉन्फिडन्स ऑफ द युजर्स ऑफ दिस सिस्टीम. त्यामुळं ही सिस्टीम वापरणाऱ्याचा एक विश्वास या स्टँडर्ड कॉस्टिंग सिस्टीमवर बसत नाही. ही स्टँडर्ड कॉस्टिंगची काय आहे, मर्यादा आहे.